हाय, मी मला शॉपिंगला घेऊन चालले होते, पण मध्येच नळाला पाणी आलेलं होतं, त्याच्यामुळे ते गाडी घेण्यासाठी लागली. हे बघा, गाडी किती मस्त पैकी क्लीन केलेली आहे त्यांनी. आणि मी बसलेली आहे खाली बाहेर जाण्याची वाट बघत. मी हेल्प कर लागू? नाही नाही झालंय आता. तू काय माझ्या मागचं सीट थोडं जास्त चांगलं क्लीन कर, म्हणजे मला बसणार असं तिथे. पाणी उडतंय की हो माझ्या अंगावर. झालंय. चला मग चल. गाडी वॉश केली की एकदम भारी वाटते. आज ट्रॅफिक खूप कमी आहे ना रस्त्यानी. हा, रविवारच्या मनात लेट आज सुट्टी. जे लोक पुण्यामध्ये राहत असेल त्यांना पिंपरी मार्केट तर माहितीच असेल. FC रोड, पिंपरी मार्केट हे मार्केट असं एकदम बजेटमध्ये सामान भेटतं तिथे. पण मी तसं जसं जे मला डेली यूजसाठी आहे काही घ्यायचं असलं ना, मी नेहमीच जाते. खूप जास्त गर्दी पण असेल, खूप मोठं मार्केट. तसं मी तुम्हाला आता जेवढं मला फिरता येईल तेवढं मी दाखवते मार्केट. त्याला आता फायनली पार्किंगसाठी जागा भेटली. मी मस्तपैकी गाडी पार्किंग लावली बाबा एका पार्किंग. इथं खूप तोच प्रॉब्लेम आहे पार्किंगचा. ते बघा, गजानन मार्केट म्हणून नाही तरी परत आपल्याला गाडी सापडणार नाही. आज खूप कमी गर्दी आहे. खूप कमी डायरेक्ट लोकच नाही. मागच्या वेळेस आलो तिथे पाय ठेवायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती. त्याला आज मस्त शॉपिंग. जास्त लोकांनी पाहिजे तेव्हा एकदम व्यवस्थित शॉपिंग. जास्त असले की धक्का बुक्की हे तर लोटन ते तर मेन मार्केट चालू होतं. मार्केटची सुरुवात इथून होती. आपल्याला काय मेकअपचं पहिलं सामान घ्यायचं. भेटलं इथंच तुला. चला मी घेते, तुम्ही मोबाईल. काय काय घ्यायचं म्हणतं तुला? मेकअपचं सुरुवात घ्यायचं आहे ना. आज स्पंज ऑलरेडी आहे माझ्याकडे. मला असं वाटतं घ्यायला पाहिजे. थोडासा खराब झालेला आहे. त्यांना विचारून बघू किती देतात. आहे म्हणे, मला ज्या कंपनीचे प्रोडक्ट पाहिजे ना त्याच्यावर. लॅक्मेचे फिटचे मी वापरले, पण आता नवीन एक मार्केटला आली फेसेस स्कॅनर. छान आहे ती, मग तीच यूज करून बघते. थोडासा रेड डार्क दाखव मरून मधून. याच्यामधून थोडा डार्क. नाही, गिफ्ट पॅक करून देत. नाही, गिफ्ट पॅकिंग. अजून तर बस एवढंच. हे आहे स्क्रब घेते माझ्यासाठी. नाही, पण मी तुमच्यावर अप्लाय करणार आहे घरी गेल्या. अजून काय काय घेतलं तू? मी का मॉइश्चरायझर घेतलं. त्यांना वांग जाऊ. लिपस्टिक घेतली, एक लिप बाम घेतला आणि हे नेल पेंट रिमूव्हर आहे. हे मॉइश्चरायझर आहे, छोटंसं घेतलं मी. आणि हे बघा, ही क्रीम आहे डेली यूजसाठी, नॅचरल ग्लो. आपण डेली फाउंडेशन वगैरे नाही लावू शकत, असं कुठं बाहेर जायचं असलं की मग ही क्रीम लावू शकतो. आणि ही लॅक्मेची सीसी क्रीम, फाउंडेशनचा ग्लो येण्यासाठी. एखाद्या वेळेस थोडंसं बाहेर असं फंक्शन वगैरे किंवा हे करायचं आहे त्याच्यासाठी. आणि हा स्क्रब आहे, तो मी तुमच्यासाठी घेतला. एक्सपेरिमेंट. हां, तुमच्या म्हणजे माझ्या स्किनवर अप्लाय करायच्या आधी मी तुमच्यावर एक्सपेरिमेंट करणार. नेक्स्ट टाइम मी माझ्यासाठी घेईन. अजून काय घेऊ? किती मारलं मला त्यांनी, किती मारलं मला किती मारलं बघा, वेगवेगळ्या प्रकारांनी. नेमकं काय घरी पार्सल यावं, कुठं थोडंसं बाहेर गेलं की घरी काही ना काही होतच. नेमकं आम्ही इथं आलो आणि पार्सल असतो. हां, फ्लिपकार्टवाल्याच कॉल आला. आणि त्या पार्सलच्या एवढ्या दिवसापासून वाट बघत होती मी, आणि पार्सल आज आलं. 8 ते 10 दिवस आले त्यांनी. हो, 8 ते 10 दिवस लागले. काय येलोवाले मस्त दिसताय ना. खूप मोठे नाही का ते? थोडे मोठे सारखा 2-3 महिन्यात असलं तेव्हा. किती वर्षाच्या मुलाला येईल? 6 महिने ते 1 वर्षाच्या. दुसरा पीस बघा. तुम्हाला बाळासाठी अजून मोठं आहे. छान आहे ना, आवाला छान आहे. किती मोठं आहे.
हे पिंपरीमधला सगळ्यात फेमस मार्केट. मी पहिले पण हा व्हिडिओ इथला शूट केला आहे, तो खूप येऊ गेलेले आहेत. हुडीज वगैरे पण आलेले आहे आता छान. मुलांसाठी शॉपिंग बघा. मी तर आलीच शॉपिंग करायला, पण गाय पण आली शॉपिंग करायला. गायला काय घेणार असं, लिपस्टिक वगैरे. चप्पल छान आहे बघा इथं. कडक आहे पण दिसायला दिसताय ते फक्त आहे ना. दिसायला दिसतंय नरम, पण असं मध्ये कडक आहे. दोन्ही घेतले का? तुम्हाला कसं वाटतोय हा? छान वाटतोय हा पण एका याच्यामधून अजून डिझाईन बघायची. कोणता घेते सांग. आता मी ह्याच्यामध्ये कन्फ्यूज आहे. मला हा बी आवडलाय, हा बी आवडलाय. हाच घे मग. कोणता? हा वाला का? हां भैया, हे 2 करा. काय एवढी शॉपिंग केली मी मार्केटमध्ये. टी शर्ट, मेकअपचं सामान भरपूर. आणि मार्केट तर खूप जास्त मोठं आहे. अजून काय घ्यायचं मला? कानातले बघू आपण. पण माझी त्या साडीवर हे कानातले मॅच होते. जी माझी न्यू साडी घेतली का त्या साडीवर. शॉपिंग तर माझी आता कंप्लीट झालेली आहे. आता घरी जाऊन माझं पार्सल आलेलं आहे ना, ते ओपन करते आणि ते कसं आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते. चला मग जाऊ आता घरी. हे बघा इथे शॉपिंग. हे बघा माझी शॉपिंग. आणि हेच म्हणत होते बरं, मला माझ्यासाठी कालपासून घेतलंय मी तुमच्यासाठी 10 रुपयाचा स्क्रब. पण घेतलंच ना मी. नाही थोडं म्हटलं तुम्हाला घ्यायचंच ना मला अजून. नको. फायनली शॉपिंग करून घरी आले आणि थोडीशी ट्रॅफिक पण होतं, थोडंसं म्हणजे बोर झालं, पण मग आले. आणि यांचं पार्सल तर आलेलंच आहे. आता हे अनबॉक्स करून दाखवत्या मला कसं आलेलं आहे. गेस करा तुम्ही पार्सलमध्ये काय असेल. पण गेस करायचा विषय अलीकडंच त्याचं हे दिलेलं होतं. हॅपी बर्थडे. त्याचं बर्थडे काय? वा, मी बी येऊ का? मला बी पाहू द्या ना कसं आहे. दिवसात ऑर्डर केलेली होती, आज आली ती चेअर. हा पार्ट आहे, हा वरचा तो चेअरच्या मागून असतो का तो. एक पार्ट असा खुला आलेला आहे. आपल्याला तो जोड नाही. हळूहळू काढा बरं, तुटेल ते. हे काय आहे? ते वर खाली करण्यासाठी. हे बबल माझ्यासाठी आलेले. आणि एक नट खुलत नव्हतं, त्यासाठी तेवढे परेशान झाले. ते शेवटी इथं खाली गॅरेज होतं तिथं येऊन गेले आणि मग त्यांनी ते नट खोलून आणलंय. खूप परेशानी झाली. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी पण किती परेशान करताना. एक छोटंसं नट निघत नव्हतं म्हणून ते केव्हाची परेशान होते. फायनली त्यांना बाहेर जावं लागलं आणि ते नट खोलून आणावं लागलं. आता खोलून आणलंय, करतील ते सेटअप थोड्या वेळाने. हे छान आहे. माझी हाईट कमी आहे तर ती मला एकदम अशी कम्फर्टेबल आली. फायनली चेअर रेडी झाली. कशी वाटते का तुला? मला एकदम छान वाटते. माझी थोडी हाईट कमी आहे ती मला एकदम परफेक्ट आली. माझे हात पण एकदम व्यवस्थित बसताय. अशी गोल फिर. थोडंसं वरती उठ. हां मग नाही माझ्याकडनं नाही होते. त्याच्यावरती बसून नको राहू. त्याच्यावर खुर्चीवर उठ, मग ते वरती ओढ. असं. हां आता ओढ असं.
हे घाबरली ना मी. तर यांनी चेअर पण सेट केलेली आहे. चेअर मस्त खूपच कम्फर्टेबल आहे. तुम्हाला जर ती चेअर घ्यायची असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक शेअर करेन. तर चला भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.